रात्री 12 तर सकाळी 5 वाजेपर्यंत थोबाडीत मारल्यासारखा धाडधाड धाडधाड धाड पाऊस पडला. त्या पावसामुळे कपाशी आणि इतर पिकं आहेत ती झोपलेली आहेत किंवा प्रचंड पाणी त्याच्यामध्ये साचून आहे. त्याचा निचरा आता आपोआप होतो आहे, कारण चालू आहे अशी परिस्थिती आहे. एवढं सगळं असतानाही जर काही अवस्था ओला दुष्काळ जाहीर करत नसेल तर त्याची नेमकं कारणं काय आहेत? तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. या राज्याची आर्थिक स्थिती अशी आहे की उत्पन्न आहे म्हणजे राज्याला सगळ्या पद्धतीने टॅक्स जो वर्षभराचा मिळतो तो 5,06,933 कोटी रुपयाचा मिळतो. या राज्याचा खर्च झाला आहे 6,06,855 कोटी, म्हणजे आमदानी 8 झाली या राज्याच्या आणि खर्च रुपया झालेला आहे. म्हणजे काय, उत्पन्नापेक्षा आपला खर्च हा 45,892 कोटी रुपयांनी जास्त आहे. त्याला आपण बजेटमधील तूट म्हणतो. आणि याच्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारला 1,32,000 कोटी रुपयाचं कर्ज काढण्याची परवानगी मागितलेली आहे. ती परवानगी जर मिळाली किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी घडल्या तर सरकारने जाहीर केलं त्याच्या पुढे फडणवीस साहेब एवढे आडेवेडे घेत आहेत आणि एवढं प्रचंड देशोधडीला शेतकरी लागला असतानासुद्धा ओला दुष्काळ जाहीर करत नाहीत. किंवा पंजाबसारखं छोटं राज्य 50,000 रुपये हेक्टर नुकसान भरपाई देत आहे. आपण आपला प्रगत राज्य, देशाला सर्वाधिक कर देणारं राज्य हे फक्त 8,400 रुपये हेक्टर फेकून मारत आहे. हे दुर्दैव आहे. तुम्हाला काय वाटतंय लिहा कमेंट्समध्ये. विषय समजला असेल तर या इतर शेतकऱ्यांना पाठवा. असे शेती संदर्भातले महत्त्वाचे विषय, क्लिष्ट बाबी आपण सोप्या करून सांगतो. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.